नमस्कार, श्रीराम टाइम न्यूज मध्ये मी कैलास सोनवणे आपले हार्दिक स्वागत करतो। सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी। खानदेश कुलस्वामिनी श्री एकविरादेवी मंदिराच्या चौथ्या टप्प्यातील विद्युत रोषणाईच्या कामाचे पत्रकारांच्या हस्ते करण्यात आले उद्घाटन। बामणे येथील केशरानंद जिनिंग फॅक्टरीत कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी विशेष प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन। उत्तर महाराष्ट्र उद्योग व्यापार संवाद व उद्योजक मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न। पाडळते ते प्रकाशा येथे निघालेल्या हरिभक्त पारायण दगाजी महाराज यांच्या पायी दिंडी पदयात्रेचे ऐनसाळे येथे जोरदार स्वागत। आणि व्हायरल हिपॅटायसिस नियंत्रण व जनजागृती अभियानाअंतर्गत शहरातून काढण्यात आली जनजागृती रॅली। आता बातमीपत्र विस्ताराने। खानदेश कुलस्वामिनी श्री एकविरादेवी मंदिराच्या चौथ्या टप्प्यातील विद्युत रोषणाईच्या कामाचे उद्घाटन पत्रकारांच्या हस्ते संपन्न झाले। खानदेश कुलस्वामिनी श्री एकविरादेवी मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम युद्ध पातळीवर सुरू असून अक्षय तृतीयेला तिसऱ्या टप्प्यातील अर्थात गाभारा आणि सभा मंडपाच्या नूतनीकरणाचे उद्घाटन पार पडल्यानंतर मंगळवारी मंदिरावरील विद्युत रोषणाईच्या कामाचे उद्घाटन पत्रकारांच्या हस्ते संपन्न झाले। खानदेश कुलस्वामिनी महाराष्ट्रातील 5वे शक्तीपीठ आहे। श्री एकविरादेवी मंदिराचे जीर्णोद्धाराचे काम गेल्या 2 वर्षापासून युद्ध पातळीवर सुरू आहे। राज्याचे माजी पर्यटन मंत्री तथा आमदार आदित्य ठाकरे यांच्या पर्यटन निधीतून तब्बल 3 कोटी रुपयांचा निधी श्री एकविरादेवी मंदिराच्या कामासाठी मंजूर करण्यात आला होता। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे युवा नेते राज्य सहसचिव ॲडव्होकेट पंकज गोरे यांच्या प्रयत्नातून श्री एकविरादेवी मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी हा निधी मंजूर करण्यात आला होता। मंदिराच्या पहिल्या टप्प्यात मुख्य प्रवेशद्वाराचे उद्घाटन करण्यात आले होते। दाक्षिणात्य पद्धतीचे हे मुख्य प्रवेशद्वार उभारण्यात आले आहे। दुसऱ्या टप्प्यात नेहरू नगर येथील प्रवेशद्वाराचे उद्घाटन करण्यात आले। तसेच अक्षय तृतीयेला तिसऱ्या टप्प्यातील श्री एकविरादेवी मंदिराच्या गाभाऱ्याचे तसेच सभागृहाचे नूतनीकरण करण्याचे उद्घाटन संपन्न झाले होते। तिसऱ्या टप्प्यानंतर आता श्री एकविरादेवी मंदिराच्या चौथ्या टप्प्यात मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारावर करण्यात येणाऱ्या विद्युत रोषणाईच्या कामाचे मंगळवारी उद्घाटन पार पडले। तब्बल 20 लाख रुपये खर्च करून ही विद्युत रोषणाई करण्यात येत आहे। या कामाचे धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष मनोज गर्दे, उपाध्यक्ष रवींद्र नगराळे, तुषार बापना, सकाळचे विभागीय संपादक निखिल सूर्यवंशी, पत्रकार मोहन मोरे, दैनिक श्रमराज्याचे संपादक सुनील पाटील, एकविरादेवी मंदिराचे मुख्य विश्वस्त सोमनाथ गुरव, सार्वजनिक बांधकाम विभागाचे नितीन भोसले, अभिषेक यांच्या हस्ते या विद्युत रोषणाईच्या कामाचे उद्घाटन पार पडले। महाराष्ट्रासह मध्य प्रदेश आणि गुजरात या राज्यातील लाखो भाविकांची श्री एकविरादेवी कुलस्वामिनी असून मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम माजी पर्यटन मंत्री तथा आमदार आदित्य ठाकरे यांच्या पर्यटन निधीतून पार पडत असून श्री एकविरादेवीचे मंदिर संपूर्ण खानदेशात आणि उत्तर महाराष्ट्रात आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरणार आहे। या मंदिरावर करण्यात येणारी विद्युत रोषणाई अयोध्या येथील श्रीराम मंदिर, राष्ट्रपती भवन, पशुपतीनाथ मंदिर, मुंबई येथील सिद्धिविनायक मंदिराच्या धर्तीवर करण्यात येत असून यामुळे मंदिराचे सौंदर्य अधिक खुलून दिसणार असल्याची प्रतिक्रिया शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे युवा नेते राज्य सहसचिव ॲडव्होकेट पंकज गोरे यांनी व्यक्त केले। एकविरादेवी मंदिरात आई भगवतीच्या दरबाराचा आणि शोभीकरणाचा काम गेल्या 2 वर्षापासून चालू होतं। पहिले 3 टप्पे पूर्ण झाले, 2 टप्प्यात काम पूर्ण झालं, तिसरा टप्पा आतमध्ये चालू आहे। आता हा चौथा टप्पा जो आहे इलेक्ट्रिक सिटिंगचं म्हणजे पूर्ण लाईटिंग ह्या गोपुरमवर असणार आहे। वेगवेगळ्या प्रकारची लाईटिंग राहील, पाहिजे तशी वेगवेगळी पाहायला मिळेल आपल्याला। आणि असं लाईटिंगचं आज ह्या ठिकाणी पूजा झालेली आहे आणि लाईटिंग एवढ्या आठवड्याभरात चालू होतील अशी अपेक्षा आहे। शिंदखेडा तालुक्यातील बामणे येथील केशरानंद जिनिंग फॅक्टरीत कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी विशेष प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमात शेतकऱ्यांना कामबंद सापळ्याचे वाटप तसेच महिला शेतकऱ्यांना पैठणी साड्या देऊन सन्मानित करण्यात आले। कापूस उत्पादनात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढवून भरघोस उत्पादन घेण्यासोबतच बोंडअळीसारख्या घातक किडीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शिंदखेडा तालुक्यातील बामणे येथील केशरानंद जिनिंग फॅक्टरीत कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी विशेष प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमात शेतकऱ्यांना कामगंध सापळ्याचे वाटप करण्यात आले तसेच शेतीत मोलाचे योगदान देणाऱ्या महिला शेतकऱ्यांचा पैठणी साडी देऊन विशेष सन्मान करण्यात आला। प्रास्ताविकात ज्ञानेश्वर भामरे यांनी माहिती दिली। उपस्थित मान्यवरांच्या हस्ते कापसाच्या झाडाची पूजा करून दीपपूजन करीत कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले। कार्यक्रमादरम्यान कृषी क्षेत्रातील मान्यवर तज्ञांनी कपाशीवरील बोंडअळीच्या प्रभावी नियंत्रणासाठी शेतात कामगंध सापळ्यांचा योग्य वापर कसा करावा याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले। रासायनिक औषधांचा अवाजवी खर्च टाळून जैविक पद्धतीने किडींचे व्यवस्थापन कसे करावे याबाबत शेतकऱ्यांना महत्त्वपूर्ण सोप्या टिप्स देण्यात आल्या। शेती कामात पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करणाऱ्या महिला शेतकऱ्यांचा पैठणी साडी देऊन गौरव करण्यात आला, ज्यामुळे उपस्थित
उपस्थित महिलांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसून आले। कार्यक्रमास कॉटन फेडरेशनचे अध्यक्ष विनय कोटक यांच्यासह डॉक्टर डी.सी. मई, भूपेंद्र सिंह राजपाल, करुणाकर शेट्टी, महेंद्र अग्रवाल, वायजी प्रसाद, सुधीर कुमार मंत्री, रितू पांड्या, मनीष डागा, डी.बी. जडे, प्रदीप कुमार मध्यान, उज्ज्वल गिरासे, पंकज पाटील, गोपाल अग्रवाल, अरविंद्र जैन, भावेश शहा, गिरीश नागवी, विजय बियानी, प्रकाश पाटील, प्रदीप जैन, श्यामकांत सनेर, कामराज निकम, शानाभाऊ सोनवणे, सर्जेराव पाटील, हेमराज पाटील, माजी सभापती दिलीप साळुंके, प्रकाश पाटील, अरुण सोनवणे, नगराध्यक्षा कलावती माळी, नंदू चव्हाण आदि उपस्थित होते। किसानों को समृद्धि चाहिए, उनका उत्पादन बढ़ना चाहिए, इसके साथ क्वालिटी भी अच्छी होनी चाहिए जिससे मिलों को भी फायदा हो। आज किसान जो है वो अन्नदाता है, खाली अन्नदाता नहीं, लेकिन किसान के कारण पूरे हिंदुस्तान को कपड़ा पहन रहे हैं। आज कापड़ उद्योग के लिए कपास की बहुत ही अहमियता है, वो हमारा उसका स्तंभ है। रुई के बिना कपड़ा नहीं बन सकता। तो एक दृष्टि से देखें तो किसान जो है वो पूरे हिंदुस्तान को कपड़ा पहनाता है। इतना ही नहीं, दुनिया में भी अपना हिंदुस्तान का कपड़ा जाता है, उसके पीछे पूरा मेहनत और जो क्रेडिट है वो किसानों की है। तो हमारा ये फर्ज बनता है, हमारा कॉटन एसोसिएशन जो है वो 105 साल से है हमारा, और हमारे पास सभी पैनल्स है, किसानों की है, चीनर्स की है, रीडर्स की है और मिल वालों की है। तो यहाँ हमने हमारे बोर्ड में जो किसान का प्रतिनिधित्व है हमारे बाबरे साहब संभाल रहे हैं। बाबरे साहब हमारे किसान की ओर से डायरेक्टर है, और उसके सहयोग से और उसके जो मेहनत से हमने ये सब कार्यक्रम किया है। मैं यहाँ हमारे चीफ गेस्ट रविंद्र जी का खास स्वागत करता हूँ। रविंद्र जी जो है वो महाराष्ट्र की चैम्बर ऑफ कॉमर्स के बहुत ही अध्यक्ष है, और पूरा महाराष्ट्र का जो उद्योग है उसको साथ में लेके उन्नति करने में पूरे जुड़े हुए हैं। हमारे जो डीडी, हमें और आभार और स्वागत कर रहा हूँ हमारे डीडी माई जी की, जिसका हमने ऑलरेडी आपको बता दिया वो कितने बड़े साइंटिस्ट हैं और उसका कितना बड़ा नाम है। तो उसके लिए हम सब उनको प्रणाम भी करते हैं और स्वागत भी करते हैं। धुळे शहरातील महामार्गावरील हॉटेल गोल्डन लीफ येथे गाव तिथे उद्योजक, उत्तर महाराष्ट्र उद्योग व्यापार संवाद व उद्योजक मेळावा तसेच उत्तर महाराष्ट्र प्रगतीचे नवे देशाचे उद्योग मंथन या विषयावर कार्यक्रम सोमवारी संपन्न झाला। महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड ॲग्रिकल्चर यांच्या संकल्पनेतून धुळे शहरातील हॉटेल गोल्डन लीफ येथे गाव तिथे उद्योजक, उत्तर महाराष्ट्र उद्योग व्यापार संवाद व उद्योजक मेळावा तसेच उत्तर महाराष्ट्र प्रगतीचे नवे देशाचे उद्योग मंथन या विषयावरील कार्यक्रमाचे सोमवारी आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमात उत्तर महाराष्ट्रातील उद्योग क्षेत्रातील संधी, गुंतवणुकीच्या नवीन दिशा आणि भविष्यातील औद्योगिक विकासावर सखोल चर्चा करण्याची संधी कैलास अग्रवाल यांनी उपलब्ध करून दिली। उत्तर महाराष्ट्रात उद्योग वाढीसाठी विविध संधी प्रत्येक खेडेगावात उद्योजकांपर्यंत कशा पोहोचवता येतील तसेच खानदेशातील औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी आवश्यक उपाययोजनांवर मार्गदर्शन करण्यात आले। कार्यक्रमात आमदार अमरीशभाई पटेल, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष रवींद्र मानगावे, आमदार मंजुळा गावित, चेअरमन आशिष पेडणेकर, उपाध्यक्ष करुणाकर शेट्टी, उपाध्यक्ष कैलास अग्रवाल, सुभाष देवरे, संतोष मंडलेचा, संदीप अग्रवाल तसेच गव्हर्निंग काउन्सिलचे सदस्य, विविध क्षेत्रातील उद्योजक आणि व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। आज महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड ॲग्रिकल्चरच्या वतीने उत्तर महाराष्ट्रामध्ये उद्योगाची संधी आणि उत्तर महाराष्ट्रातला येणाऱ्या 10 वर्षातला सुवर्णकाळ याच्यावरती आजचा हा कार्यक्रम कैलासभाई अग्रवाल यांनी आयोजित केलेला होता। आणि उत्तर महाराष्ट्रात पुढच्या 10 वर्षामध्ये कोणकोणत्या संधी आहेत, त्या संधी कशा प्रकारे आपल्याला एक्सप्लोर करता येतील यासाठी आजचा हा उद्योजकांचा संवाद मेळावा आज या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला होता। या कार्यक्रमाच्या माध्यमातून उत्तर महाराष्ट्रात होऊ घातलेले रस्ते, त्याची कनेक्टिव्हिटी, त्याचप्रमाणे टेक्स्टाईल उत्तर महाराष्ट्रामधलं भविष्यातलं होणारं हब आणि संपूर्ण नंदुरबार असेल, धुळे असेल, जळगाव असेल, ह्या सगळ्या भागामध्ये आता उत्तर महाराष्ट्राला कैलासभाई अग्रवालांच्या रूपानं एक धडाडीचे उपाध्यक्ष मिळालेत। या माध्यमातून कसं आपल्याला उत्तर महाराष्ट्रामध्ये सुवर्णकाळ आणता येईल ह्यासाठी आजचा हा उद्योग संवाद यात्रा होती। आणि आम्ही एक रूपरेषा तयार केलेली आहे। या रूपरेषेमधून येणाऱ्या काळात उत्तर महाराष्ट्रामध्ये गाव तिथं उद्योजक हे अभियान आम्ही घरोघरी पोहोचवणार आहोत। प्रत्येक गावामध्ये उद्योग विचार मंच स्थापन करणार आहोत आणि या माध्यमातून ग्रामीण भागातला युवक जो नोकरीसाठी शहरामध्ये जातो आणि त्याची हेळसांड होते,
त्याच्याऐवजी त्याला गावातल्या गावात कसा उद्योग निर्माण करता येईल आणि एका छोट्या गावातून त्याला त्याचं उद्योग विश्व कसं मोठं करता येईल यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत आणि भविष्यामध्ये संपूर्ण धुळे जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये प्रत्येक गावात किमान एक यशस्वी उद्योजक महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सच्या वतीने कैलासभाई अग्रवाल हे जे उत्तर महाराष्ट्राचे उपाध्यक्ष आहेत यांच्या नेतृत्वाखाली इथं आपल्याला झालेलं दिसेल. धन्यवाद. धुळे तालुक्यातील पाडद येथून प्रकाशा येथे निघालेल्या हरिभक्तपरायण दागाजी महाराज यांच्या पायी दिंडी पदयात्रेचे साक्री तालुक्यातील अंचाळे येथे जोरदार स्वागत करण्यात आले. धुळे तालुक्यातील पाडद येथून प्रकाशा येथे निघालेल्या हरिभक्तपरायण दागाजी महाराजांच्या पायी दिंडी पदयात्रेचा साक्री तालुक्यातील एनसाळे येथे पेंढारे परिवारातील भगवान पेंढारे यांच्या मळ्यात जोरदार स्वागत करण्यात आले. गावातील भाविक भक्तांनी परमपूज्य दागाजी महाराज यांच्या पालखी सोहळ्याची आरती करून दिंडीत सहभाग नोंदवला. दिंडी डॉक्टर भीमराव पेंढारे व संजय पेंढारे यांच्या मळ्यातील महादेव मंदिरात आल्यानंतर तेथेही निजामपूर पोलीस ठाण्याचे PSI भूषण शेवाळे व API प्रियदर्शनी थोरात यांच्या शुभ हस्ते आरती करण्यात आली. रात्री स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले होते. पहाटेची आरती करून चौपाळे मार्गे पायी दिंडी प्रकाशाकडे मार्गस्थ झाली. यावेळी डॉक्टर भीमराव पेंढारे, अनिता पेंढारे, संजय पेंढारे, संगीता पेंढारे यांच्यासह गावातील भजनी मंडळी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. तर आम्ही पाळत या गावावरून आलो आहेत. पाटळदे तालुका जिल्हा धुळे. तर पहिला मुक्काम आमचा होता चिचवार. तर आमचा मार्ग होता आजनाळे, चौगाव, कुसुंबा, कावटी, गुलाबवाडी आणि चिचवार या ठिकाणी आमचा रात्रीचा मुक्काम होता. तिथून निघालो लांबकानी आणि रेवाडी. इथं आमचा दुपारचा फराळाचा कार्यक्रम झाला जेवणाचा. मग तिथून परत आलो आपल्या इथं आयच्या या गावात. सर्व भाविक भक्त सर्व आले आणि त्यांनी सत्कार वगैरे सर्वांचा महाराजांचा केला. त्यानंतर जे भाविक भक्त होते त्यांचा सत्कार केला आणि चांगल्या पद्धतीने फराळाचा कार्यक्रमसुद्धा झाला इथं. आणि इथून पुढचा मार्ग आमचा इथून चोपाळे या गावातच आणि त्यानंतर तिथून प्रकाशा पुढच्या दिवशी आम्ही जाणार आहे तिथं गुरु माऊलींना भेटायला. जागतिक व्हायरल हेपेटायटिस दिनानिमित्त जुने जिल्हा रुग्णालय यांच्या वतीने व्हायरल हेपेटायटिस नियंत्रण व जनजागृती अभियान अंतर्गत धुळे शहरातून मंगळवारी जनजागृती रॅली काढण्यात आली. जागतिक व्हायरल हिपॅटायसिस दिनानिमित्त जिल्हा रुग्णालय धुळे यांच्या वतीने व्हायरल हिपॅटायसिस नियंत्रण व जनजागृती अभियानाअंतर्गत मंगळवारी जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. रॅलीच्या माध्यमातून नागरिकांमध्ये व्हायरल हिपॅटायसिस या आजाराविषयी जागरूकता निर्माण करून वेळेवर निदान, उपचार आणि प्रतिबंधात्मक उपाययोजनांची माहिती देण्यात आली. जनजागृती रॅली दरम्यान व्हायरल हिपॅटायसिसची लक्षणे, संसर्गाची कारणे, प्रतिबंधात्मक उपाय, लसीकरणाचे महत्त्व तसेच वेळेवर उपचार घेतल्यास हा आजार पूर्णपणे नियंत्रणात ठेवता येऊ शकतो याविषयी नागरिकांना मार्गदर्शन करण्यात आले. माहितीपर फलक आणि घोषणांद्वारे आरोग्याबाबत जनजागृती करण्यात आली. यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर रवींद्र सोनवणे यांनी सांगितले की व्हायरल हिपॅटायसिस हा गंभीर आजार असला तरी वेळेवर तपासणी व योग्य उपचार घेतल्यास त्यावर प्रभावी नियंत्रण मिळवता येते. जुने जिल्हा रुग्णालय धुळे येथे या आजाराच्या तपासणी, औषधोपचार व आवश्यक आरोग्य सुविधा उपलब्ध असून नागरिकांनी त्यांचा लाभ घ्यावा. या प्रसंगी अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर महेश बडांगे, डॉक्टर स्वप्नील पाटील, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर विवेक जाधव, डॉक्टर अतुल पाटील, बाह्यरुग्ण परिसेविका प्रतिभा गोडके, भूषण जोशी, रेखा माळे, सोनिया रोकडे, कमलेश परदेशी, किशोर हलगीर, ज्योती बागुल, पूजा थोरात, सप्तशृंगी बौद्धेशी महिला संस्थेचे हिरालाल भोसले, संजय सैतवाल यांच्यासह जिल्हा रुग्णालयातील अधिकारी, डॉक्टर, परिचारिका, आरोग्य कर्मचारी व इतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांना सप्रेम नमस्कार. मी डॉक्टर रवींद्र प्रकाश सोनवणे, जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा रुग्णालय धुळे. आज दिनांक 28 जुलै 2026 रोजी सार्वजनिक आरोग्य विभाग, महाराष्ट्र शासन मंत्रालय, मुंबई इथून प्राप्त झालेल्या मार्गदर्शक सूचनेनुसार आज आपण हा दिनांक 28 जून जो दिवस आहे सालाबादाप्रमाणे जागतिक हिपॅटायटिस दिन म्हणून साजरा करत आहोत. त्या अनुषंगाने आमचे जिल्हा रुग्णालय धुळे व नर्सिंग हॉस्टेल व नर्सिंगच्या सर्व मुली यांच्या संयुक्त विद्यमानाने आपण सर्व सामान्य लोकांमध्ये हिपॅटायटिस या आजाराविषयी जनजागृती व्हावी या अनुषंगाने आम्ही रॅली काढत आहोत. हिपॅटायटिस डे हा दिनांक 28 जुलै रोजी दरवर्षी शास्त्रज्ञ जे काही नोबेल विजेते पुरस्कृत आहे डॉक्टर बरुच लंबर्ग यांच्या जन्मदिनाप्रीत्यर्थ साजरा केला जातो. ज्यांनी की हिपॅटायटिस बी व्हायरसचा शोध लावला होता, ज्यांनी हिपॅटायटिस बी वॅक्सिनचा शोध लावला होता आणि जे की नोबेल विजेते होते, नोबेल पुरस्कार विजेते, त्यांच्या जन्मप्रीत्यर्थ आपण हा सालाबादाप्रमाणे पूर्ण जगभरामध्ये दिनांक 28 जुलै हा हिपॅटायटिस डे म्हणून साजरा करतो. हिपॅटायटिस म्हणजे लिव्हरला असलेली सूज, लिव्हरचं असलेलं इन्फ्लमेशन. हिपॅटायटिसचं इन्फ्लमेशन, लिव्हरचं इन्फ्लमेशन हे
वेगवेगळ्या प्रकारच्या व्हायरसने होते, जसे की उदाहरणार्थ हिपॅटायटिस व्हायरस, हिपॅटायटिस ए, हिपॅटायटिस बी, हिपॅटायटिस सी, हिपॅटायटिस डी, हिपॅटायटिस ई. त्यामध्ये हिपॅटायटिस ए आणि हिपॅटायटिस ए दूषित अन्न आणि दूषित पाण्याद्वारे रुग्णामध्ये संक्रमित होतात. हिपॅटायटिस बी हे दूषित रक्ताद्वारे, दूषित बॉडी फ्लुइड्सद्वारे संक्रमित होतं. हिपॅटायटिस सीची लागण देखील ही दूषित रक्ताद्वारे होते. आणि हिपॅटायटिस बी हा आजार ज्या रुग्णांना हिपॅटायटिस बी असेल त्यांनामध्ये हिपॅटायटिस बी होतं. तर आजची रॅली ही आपल्या सर्व जनसामान्यांमध्ये हिपॅटायटिस आजाराविषयी अवेअरनेस क्रिएट करण्यासाठी काढण्यात आली आहे आणि त्याच्यावर असलेले प्रतिबंधात्मक उपचार आणि असलेले उपचार याची माहिती सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचावी या अनुषंगाने आपण ही रॅली काढलेली आहे. हिपॅटायटिस बी ह्या लस उपलब्ध असून हिपॅटायटिस बीची लस जन्मताच बाळाला 24 तासाच्या आत दिली जाते. हिपॅटायटिस बीची लस ही जी आहे ही ज्या अतिजोखमीचे रुग्ण जसे की अतिजोखमीच्या गर्भवती माता, मल्टिपल सेक्स पार्टनर ज्यांच्यामध्ये असतील असे कमर्शियल सेक्स वर्कर्स, तसेच गर्भवती माता, तसेच जे हेल्थकेअर प्रोफेशनल असतात म्हणजे आमच्यासारखे डॉक्टर्स मंडळी, पॅरा क्लिनिकल मंडळी जे क्लिनिकल लॅबोरेटरीमध्येच काम करतात त्यांना देखील रिस्क असते, तर त्यांनी देखील प्रोफॅलॅक्टिकली हिपॅटायटिस बीचा वॅक्सिनचा डोस घेतला पाहिजे. त्याच्यामध्ये वॅक्सिनचं शेड्यूल असं असतं, पहिला डोस जो असतो तो 0 डोस कन्सिडर केला जातो, दुसरा डोस तो घेतल्यानंतर 1 महिन्यानंतर घेतला पाहिजे आणि तिसरा डोस हा 6 महिन्यानंतर घेतला पाहिजे, असं वॅक्सिनचं स्वरूप असतं. तसेच हे जे काही ड्रग ॲब्यूज असतात, क्रोनिक ॲडिक्शन असतात, जे IV यूज करतात त्यांनी देखील याचं प्रोफायलॅक्सिस घेतलं गेलं पाहिजे. अदरवाईज हिपॅटायटिसची जी लक्षणं आहेत, उदाहरणार्थ उलटी होणे, मळमळ होणे, अंगाला खाज सुटणे, चेहऱ्यावर पिवळसरपणा येणे, डोळे पिवळे होणे, लघवीचा रंग गडद पिवळा होणे अशी लक्षणं जाणवतात. पण ही लक्षणं हा आजार जो असतो सायलेंट किलर असतो, बऱ्याच वेळेस प्राथमिक अवस्थेमध्ये लक्षणं दिसत नाही, जेव्हा लिव्हरला गंभीर इजा पोहोचते त्यावेळेस लक्षणं दिसतात. तर त्यामुळे 18 वयोगटातील वरील जे काही रुग्ण असतील किंवा सर्वसामान्य जनता असेल त्यांनी वर्षकाठी एकदा तरी हिपॅटायटिसची तपासणी करणं गरजेचं आहे. तरी मी सर्व धुळेकर जनतेला आणि धुळेकर नागरिकांना आवाहन करतो की प्रोफायलॅक्सिस म्हणजे प्रतिबंधात्मक उपचार आपण घेतले पाहिजे आणि ज्यांना कोणाला लागण झाली त्यांच्याकडे आमच्या इथं सर्व लस उपलब्ध आहे, इम्युनोग्लोबिन्स उपलब्ध आहे. सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासनाने सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये हे प्रतिबंधात्मक उपचारासाठी जनजागृतीपर कार्यक्रम ठेवलेले आहेत आणि ज्यांना कोणाला लागण झाली त्यांच्यासाठी औषधं पुरेशा प्रमाणात उपलब्ध साठा ठेवलेला आहे. तसेच लसींचं देखील पुरेशा प्रमाणात उपलब्ध साठा ठेवलेला आहे. तसेच इम्युनोग्लोबिन जे काही आजारावर ट्रीटमेंट म्हणून दिली जातात त्याचा देखील साठा ठेवलेला आहे. तरी नागरिकांना नम्रपणे आवाहन करतो की त्यांनी जवळच्या शासकीय रुग्णालयामध्ये असलेल्या ह्या सर्व शासकीय योजनांचा लाभ घ्यावा. पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. खानदेश कुलस्वामिनी श्री एकविरादेवी मंदिराच्या 4थ्या टप्प्यातील विद्युत रोषणाईच्या कामाचे पत्रकारांच्या हस्ते करण्यात आले उद्घाटन. बामणे येथील केशरानंद जिनिंग फॅक्टरीत कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी विशेष प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन. उत्तर महाराष्ट्र उद्योग व्यापार संवाद व उद्योजक मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न. पाडळदे ते प्रकाशा येथे निघालेल्या हरिभक्त पारायण दगाजी महाराज यांच्या पायी दिंडी पदयात्रेचे ऐनसाळे येथे जोरदार स्वागत. आणि व्हायरल हिपॅटायसिस नियंत्रण व जनजागृती अभियानाअंतर्गत शहरातून काढण्यात आली जनजागृती रॅली. याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजच्या बातम्या संपले. दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज. भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.